ज्यांच्याकडे गिरणी किंवा घरघंटी नाही आहे ते गिरणीवरून जास्त प्रमाणामध्ये दळण दळून आणतात. मग ते गहू, डाळी किंवा बाजरी, ज्वारी जे काही असेल ते आपण जास्तीचं दळून आणतो, कारण परत परत जाण्याचा कंटाळा येतो. आम्ही तर 15 दिवस टिकेल इतकं दळण दळून आणतो. तर हे पावसाळ्यामध्ये काय होतं, यामध्ये अळ्या पडण्याची शक्यता असते. तर त्याच्यापासून आपल्याला कसा बचाव करता येईल ते मी तुम्हाला सांगते. तेजपान घेतलेले आहेत, लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, लवंग घेतलेले आहेत. यापैकी तुम्ही कोणताही पदार्थ पिठामध्ये खालून तळापासून मध्ये मध्ये टाकत यायचं आहे. तुम्ही लसूणच्या पाकळ्या टाकू शकता, सालीसकट टाकायच्या आहेत, किंवा तुम्ही तेजपान टाकू शकतात. असं मध्ये मध्ये टाकायचं, वरतून पिठाची लेअर टाकायची, पान टाकायचं, लेअर टाकायची, लसूण. त्याचप्रमाणे लवंगसुद्धा तुम्ही टाकू शकतात. लवंग मध्ये मध्ये आपल्याला पिठामध्ये टाकून द्यायचे आहे, म्हणजे पिठाला अळ्या वगैरे लागत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे डाळींनासुद्धा जाळं लागतं किंवा त्यात धनवर अळ्या पडतात. तर बघा, कुठलीही डाळ असू द्या, तुरीची, मुगाची, चण्याची, उडदाची डाळ अशी गाळून घ्यायची आहे. गाळल्यावर बघा तुम्हाला दिसेल की त्यामध्ये जे अळ्यांनी घर करतात किंवा धनवर घर करतात आणि त्यामध्ये असं बारीक बारीक पीठ तयार करतात. तर हे कसं आपल्याला डाळ कशी वाचवता येईल, डाळ अशी प्रथम आपल्याला गाळून घ्यायची आहे. गॅसवर कढई ठेवायची आहे, कढई जाळतळाची ठेवायची आहे आणि मंद आचेवरती आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे. डाळ आपल्याला इतकीच भाजायची आहे की त्यातला जो ओलसरपणा आहे, मॉइश्चर आहे, ते त्यातलं गेलं पाहिजे. डाळ आपल्याला कलर बदलेपर्यंत अजिबात भाजायची नाही आहे, फक्त आपल्याला नॉर्मल भाजायची आहे. तर अशा प्रकारे एक 3 ते 4 मिनिट मी भाजून घेणार आहे. कोणतीही डाळ असली तर तुम्हाला ह्याच पद्धतीने डाळ भाजून घ्यायची आहे. त्यातलं मॉइश्चर गेलं पाहिजे, आणि मॉइश्चर नसलं म्हणजे आपल्या डाळीला कीड वगैरे लागत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही डाळी भाजून घ्या आणि त्यांचं शेल्फ लाईफ आपण वाढवू शकतो आणि आपल्या डाळीचं आपण किडीपासून संरक्षण पण करू शकतो. आपल्या हाताला चटका सहन होईल इतकं तापली डाळ म्हणजे मग आपण गॅस बंद करायचा आहे. एक ताटामध्ये किंवा परातीमध्ये आपल्याला डाळ टाकून घ्यायची आहे आणि डाळ चांगली पूर्णपणे गार होऊ द्यायची आहे. अशी ताटामध्ये पसरवून द्यायची आहे. एक 15-20 मिनटापर्यंत गार होऊ द्यायची आहे. डाळ पूर्णपणे गार झाल्यानंतर आपल्याला एका एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायची आहे, म्हणजे आपली डाळ ही अजिबात खराब होणार नाही. ही उपयुक्त टिप जर तुम्हाला आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. तसेच आपले शेंगदाणेसुद्धा पावसाळ्यामध्ये खराब होतात, खवूट होतात. ते खवूट किंवा खराब होऊ नये म्हणून गॅसवर कढई ठेवून घ्या. कढई जाळतळाची घ्यायची आहे. कढई मी जाळतळाची घेतलेली आहे. गॅसची फ्लेम ही मंद ठेवलेली आहे. मंद आचेवरतीच आपल्याला 5 मिनिट भाजून घ्यायचे आहे. शेंगदाण्यांना फार चटका लागू द्यायचा नाही आहे. बघा, मी असे भाजलेले आहेत की त्याची सालसुद्धा निघालेली नाही आहे, म्हणजे जेणेकरून फक्त त्यातला ओलसरपणा हा गेला पाहिजे आणि आपले शेंगदाणे आपल्याला खूप दिवस टिकवता आले पाहिजे. एक ताट किंवा परात घ्या, त्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्या, पसरवून घ्या आणि पूर्णपणे गार झाल्यावरच आपल्याला बरणीमध्ये शेंगदाणे भरून घ्यायचे आहेत. 15-20 मिनिट झालेले आहे. शेंगदाणे पूर्णपणे गार झालेले आहे. मी असे बरणीमध्ये भरून घेतलेले आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबत जे बेल आयकॉन दिलेलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.